लक्ष अर्थात कोशिश करनी होगी, प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. वळ या मैदानाकडे. पहिला चेंडू कटवलाय, डीप विकेट, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन च्या बाहेर इथे येतोय. यूज 6. काय होतंय मैदानात, काय बिघडतंय? चांगली गोलंदाजी पाहतोय अविनाशच्या माध्यमातून. आता गरज असेल 4 चेंडू आणि 16 धावांची. निर्धाव चेंडू जातोय, 34 धावा लागत आहेत स्कोर बोर्डवर. 4 चेंडू 16 धावा. पुन्हा कटवलाय, पुन्हा गेलाय, मिड विकेट, बाउंड्री लाईन पार, षटकार. भारजेवाडी येथे आयोजन केलं होतं स्पर्धेचं आणि मला चांगलं आठवतंय, बॅक टू बॅक 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूने घेतलेला. अनिकेत जबरदस्त आक्रमक फलंदाजी करतोय. अविनाश त्याला रोखतोय का पाहायचं आहे, कारण आता गणित असं झालंय 3 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. 3 चेंडू आणि 10 धावा. काय होणार, काय बिघडणार मैदानात? ध्येय तर मोठं आहे, टार्गेट मोठं आहे, परंतु प्रहार करतोय तो अनिकेत. पाहतोय आपण. पुन्हा फुलटॉस चेंडू कटवलाय, गेलाय चेंडू सीमा पार, चौकार. धावा लागल्यात बोर्डवर आणि 2 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल. पाहूया. चांगला कमबॅक. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा. शेवटचा चेंडू आणि 6 धावा येणार का पाहायचा आहे. दिल की धडकने बडाने वाला, रोकने वाला ये मुकाबला. नक्कीच काळजाचे ठोके इथे चुकले जात आहेत. मोठा संघ आणि त्या संघाला टफ फाईट दिले. चांगली फलंदाजी पाहिली आपण. मोठे फटके दोन्ही संघांकडून पाहिले. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना काय रणनीती असेल? वळूया मैदानाकडे. इथे पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव येते. आउटसाइड लेग स्टंप पाहतोय चेंडू आणि आता 1 चेंडू आणि 5 धावा असं गणित. काहीसा प्रेशर पाहतोय, काहीसा टेन्शन पाहतोय फलंदाज आणि गोलंदाजांवरती. मैदानात एकंदरीत पिन ड्रॉप सायलेन्स पाहतोय. आलाय, पाहायचाय कुठे जातोय चेंडू. चेंडू गेलाय सीमा पार, षटकार. आणि अर्थातच हार्ड लक आंबोलीवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन दिगेवाडी संघ. याच खेळाडूंनी फणसवाडी येथे 1 चेंडू आणि 5 धावा हव्या असताना षटकार मारला होता. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती इथे झाली आहे. कमॉन डीजे.